परवा सकाळचे नाही तर दुपारच्या आलं तर टवाल काय करायला फिरता फिरता झारीन घुसलो, नाही तर यांचा काहीतरी लफडा चाललेला वाटतं. पुरं आल्यावर बघता तर इथं लागले जंगल, नाही तर आमची इच्छा झाली मग जंगलात जरा मंगल करायची. आमच्यातला टार्जन जागा नाही झाला म्हणून आम्ही पुरं निघलो. नाही इथं आल्यावर बघतो तो यो भाई वाटतं यांचा सगळ्यांचा मोठा भाऊ आहे. बाईची हाईट बघा आयफल टावरला फेल करेल. पोराव दात असला बघा कसं बारीक जास्वंदाचं फुल भेटले ना. आम्ही तवरण पोहोचलो मग मंदिराजवळ. आता आवरायला लांब आलोय मग दर्शन बी घेऊ बोललो. मस्त मंदिरून आलो ना, दर्शन घेतला, मन एकदम शांत झालं. परवा दादाने बघा कशी तारगोल्या आणल्या. तोराला काय नव्हतं म्हणून पायाने तोरीत घेतलेले. आपलं एकच पाय 100 किलोचा आहे ना. चाकू नाही ना कोयता नाही, याने तर हातानेच सोडीत घेतले. सोलला त्यांनी ना खायला येऊ आला तेव्हा कोयता मारायला. खाल्ला तर खाल्ला, मला विचारला बी नाही. मन मारून मग निघलो घरा जायला. दादासनी बघा कसं ओके मध्ये कॅमेरा अँगल पकडले. मग दिसभर काय केला नाही. मग रातच्या निघलो डीमार्टला जायला. ना पापाच्या परीने केलं आमचं स्वागत, ना तिला धन्यवाद बोलून मी आतमध्ये पोहोचलो. ना दादा करतो तुम्हाला जे घ्यायचे ते घ्या, आजचा खजिनदार मीच. ना घेतला इथं अंडा त्याला तवा, नाही तर तवा चेक करता हाफ बॉईल फ्राय करून. नाही व्हिडिओ घेतला म्हणून धन्यवाद करत. काही नाही हो, माझं मन पक्का मोठा आहे ना म्हणून व्हिडिओच घेतला. परवा पावडर पाहिजे का पावडर तोंडाला लावायला. दादाचा चांगलाच खिस्सा कापले तर दादाने घेतला बिल करीत. परवा येवन मजदूर कर मागवले, नात करता काय ना. घरा आल्यावर बघतो जरा टी शर्ट होता का नाही. आणि तेव्हा अंडा करायला आणलाय का बॅट बॉल खेळायला आणलाय यालाच माहिती. परवा मग दादासला घरी सोडलं ना, आम्ही बी निघलो घरी जायला. बाय बच्ची लोक, धन्यवाद ब्लॉग बघितल्याबद्दल.